द रॅशनलिस्ट मुवमेंटमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या आंबेडकरी विचारांच्या प्रचंड गर्दीवर काही मनुवादी टाळक्यांनी दगडफेक केल्याने त्या ठिकाणी प्रचंड विध्वंस झाला होता. या प्रकरणाचे पडसाद पुढे महाराष्ट्रात सर्वत्र उमटले. या प्रकरणाला ब्राह्मणी टाळक्यांनी मराठा विरुद्ध नवबौद्ध असे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्याला या दोन्ही समाज घटकांतील अनेक लोक बळी देखील पडले. या दोन्ही समाजांत वितुष्ट निर्माण करण्याचा एक भाग म्हणून त्यावेळी या विकृत ब्राह्मणी मेंदूंनी एक नवीन टूम काढली होती. ती म्हणजे प्रत्येक मराठ्याने आपल्या व्हॉट्सॲप अकाउंटवर DP म्हणून भगवा झेंडा ठेवावा आणि अनेक मराठ्यांनी आपल्या व्हॉट्सॲप अकाउंटवर DP म्हणून भगवा झेंडा ठेवला देखील होता. याला प्रत्युत्तर म्हणून अनेक नवबौद्धांनी लगेच आपापल्या व्हॉट्सॲप अकाउंटवर DP म्हणून निळा झेंडा लावायला सुरुवात केली. यातून भगवा झेंडा विरुद्ध निळा झेंडा पर्यायाने मराठा विरुद्ध बौद्ध असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न ब्राह्मणी टाळक्यांनी केला होता. तेव्हापासून विविध प्रसंगांवरून असे खूळ या दोन्ही समाजांमध्ये अधूनमधून पैदा होताना दिसत असते. अर्थात आपला व्हॉट्सॲप DP कोणता ठेवायचा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. भगवा अथवा निळा झेंडा आपण ठेवत असाल तर अवश्य ठेवा, पण कोणाला तरी विरोध करायचा म्हणून अथवा आपल्याच मराठा किंवा बौद्ध बंधू भगिनींना विरोध करायचा म्हणून जर आपण भगवा अथवा निळा झेंडा लावत असाल तर असे करून तुम्ही ब्राह्मणी टाळक्यांचे विकृत हेतू साध्य करण्यासाठी मदतच करत आहात हे लक्षात ठेवलं पाहिजे. एकमेकांच्या विरोधात भगवा निळा झेंडा लावणाऱ्या भक्तांनो, एकमेकांच्या विरोधात हे झेंडे मिरवून जनाजनांत आणि मनामनांत विद्वेषाची धग निर्माण करण्याआधी या भगव्या आणि निळ्या झेंड्याचा सत्य इतिहास काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर धम्माचं प्रतीक म्हणून निळ्या रंगाचा झेंडा आपल्या अनुयायांना प्रदान केला होता. निळा रंग हा आकाशाचा रंग आहे. आकाश पृथ्वीवरील सर्व जीवमात्रास सारख्याच मायेनं वागवतं. साऱ्यांवर सारखाच पाऊस पाडतं. साऱ्यांवर सारखाच सूर्यप्रकाश पसरवतं. चंद्राच्या चांदण्यातही साऱ्यांना सारख्याच ममतेनं भिजवतं. रागवतंही साऱ्यांवर सारखंच. अवर्षण, अतिवृष्टी, वादळ साऱ्यांवर सारख्याच प्रमाणात बरसवतं. अर्थात आकाश सर्व जीवमात्रास समतेची शिकवण देतं. कोणीही मोठा नाही आणि कोणीही लहान नाही, कोणीही उच्च नाही आणि कोणीही नीच नाही, सारे कसे एक समान, ही आहे आकाशाची शिकवण. त्याच आकाशाच्या रंगाचा झेंडा आपल्या अनुयायांना प्रदान करून बाबासाहेबांनी त्यांना अखिल मानवजातीला समतेच्या सूत्रात बांधण्याची शिकवण दिली आणि समतेचं प्रतीक असलेला निळा झेंडा त्यांच्या हाती दिला. पण दुर्दैव असे की समस्त मानवजातीला समतेच्या सूत्रात बांधण्याचा संदेश देणाऱ्या निळ्या झेंड्याचाच उपयोग करून बाबासाहेबांचे अनुयायी मानवतेचे 2 भागात विभाजन करण्यासाठी निघाले आहेत. हा बाबासाहेबांच्या समताधिष्ठित विचारांशी केला जाणारा द्रोह आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. तीच अवस्था भगवा झेंडा आपल्या व्हॉट्सॲप DP म्हणून मिरवणाऱ्या मराठा व OBCंची सुद्धा आहे. त्यांनाही भगव्या झेंड्याचा सत्य इतिहास नेमका काय आहे याचे काडी मात्र ज्ञान नाही असे म्हणावयास पुरेशी जागा आहे. त्यांनीही भगव्या झेंड्याचा सत्य इतिहास नजरेखालून घालणे गरजेचे आहे. वस्तुतः भगवा हा पाली भाषेतील शब्द आहे. बुद्ध धम्माचे साहित्य हे पाली भाषेतच लिहिलेले आहे. पाली ही तथागत बुद्धाच्या काळात म्हणजे इसवी पूर्व 6व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतात बोलल्या जाणारी जनभाषा होती. तथागत बुद्धांनी धम्माचा संदेश पाली भाषेतच दिला. तथागतांचे हे सारे संदेश, त्यांची विविध व्यक्ती, संप्रदाय, भिक्खू यांच्यासोबत झालेली वेगवेगळ्या विषयांवरील चर्चा, सुरुवातीच्या काळात बौद्ध साहित्य ज्या भाषेत रचल्या गेले त्या पाली भाषेतच संग्रहित करून ठेवण्यात आले. या भाषेत तथागतांना भगवा असे म्हटले गेले आहे. प्रसिद्ध संस्कृत विद्वान डॉक्टर आह साळुंके आपल्या सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या संशोधन ग्रंथात पान क्रमांक 16 म्हणतात, पाली वाङ्मयात गौतम बुद्धांना उद्देशून पुन्हा पुन्हा वापरला गेलेला आणखी एक शब्द म्हणजे भगवा. याचा अर्थ सारांशाने सांगायचा म्हणजे उत्तम गुणांनी संपन्न असे म्हणता येईल. या शब्दाचे मूळ रूप भगवत असे आहे. भगवा हे त्याचे प्रथमा विभक्तीमधील एकवचन होय. संस्कृतमध्ये भगवान असे रूप वापरले जात असले तरी पाली भाषेमध्ये भगवा हेच रूप वापरले जाते.
संगणकाच्या सहाय्याने केली गेलेली गणना मी येथे मुद्दाम नोंदवत आहे. मूळ त्रिपिटकामध्ये हा शब्द 7858 वेळा आला आहे. त्रिपिटक, अट्टकथा आणि टीका या सर्व ग्रंथांचा एकत्रित विचार केला तर तो 17942 वेळा आला आहे. प्रस्तुत ठिकाणी प्रथमेतील भगवा या रूपाचाच विचार करायचा असल्यामुळे या शब्दाची इतर विभक्तींमधील रूपे येथे ध्यानात घेतलेली नाहीत. मूळ त्रिपिटकात एकच मजकूर अनेकदा पुनरुक्त झालेला असतो. मुद्रित आवृत्त्यांमध्ये असा पुनरुक्त मजकूर नोंदविण्याऐवजी पेयाल या शब्दाने सूचित केला जातो. अशा पेयालांनी सूचित केलेल्या मजकुरांमधील भगवा शब्दांची संख्या जमेस धरली तर वर दिलेल्या संख्येत आणखी बरीच भर पडेल. सदरील ग्रंथाची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. दर्शकांना विनंती आहे की त्या लिंकवर जाऊन पुस्तक मागून वाचावे. तर इसवी सनाच्या 10व्या शतकानंतर जेव्हा बौद्ध साहित्य संस्कृत भाषेत रचण्यास सुरुवात झाली तेव्हा भगवा या पाली शब्दाचेच संस्कृत रूप भगवन अथवा भगवान असे झाले. तथागत भगवान गौतम बुद्धांनी बुद्ध धम्मदीक्षा घेऊन भिक्खू बनलेल्या श्रमणांना परिधान करण्यासाठी 2 वस्त्र दिले. यात अधोभाग म्हणजे कमरेखालचा भाग झाकण्यासाठी 1 वस्त्र व ऊर्ध्व भाग म्हणजे कमरेवरचा भाग झाकण्यासाठी 1 वस्त्र अशा 2 वस्त्रांचा समावेश होता. या वस्त्रांना चिवर असे म्हणत. चिवर म्हणजे अंग झाकण्याचे वस्त्र अथवा चादर. या चिवराचा रंग विटकरी होता. तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर हे चिवर तथागत बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतीक बनले व भिक्खूंनी या चिवरालाच भगवा असे संबोधायला सुरुवात केली. हे चिवर परिधान करताच तथागतांच्या करुणेने भरलेल्या व्यक्तिमत्वाचा स्पर्श अंतर्बाह्य स्पर्शून गेल्याचा अनुभव भिक्खूंना होत असावा. म्हणूनच त्यांना या चिवरास भगवा असं संबोधावंसं वाटलं असावं. इसवी सनाच्या 10व्या शतकानंतर आपल्या देशात बुद्ध धम्माचे मूळ स्वरूप नष्ट झाले आणि त्याचे विविध पंथ संप्रदायात विभाजन झाले. या पंथ संप्रदायांचा ताबा इराणमधील आलेल्या धूर्त पुरोहितांनी घेऊन स्वतःला ब्राह्मण म्हणजे विद्वान संबोधण्यास सुरुवात केली आणि भारतीय समाजाचे अनेक जातींत विभाजन करून त्यांचे शोषण सुरू केले. ब्राह्मणांच्या या शोषण व्यवस्थेला विरोध करण्यासाठी संघटित स्वरूपातील बुद्ध धम्म अस्तित्वात नव्हता. पण बुद्ध धम्मातून जन्मास आलेल्या शाक्त, शैव, नाथ, महानुभाव, लिंगायत, शीख इत्यादी धर्मसंप्रदायांनी आपल्या परीने ब्राह्मण धर्मातील जाती व्यवस्था आणि शोषण याला विरोध करण्यास सुरुवात केली. या सर्व धर्मसंप्रदायांनी बुद्ध धम्माच्या चिवरालाच आपला ध्वज बनवला आणि या ध्वजालाच तथागत बुद्धांच्या नावाने भगवा ध्वज अथवा भगवा झेंडा अथवा भगवी पताका असे संबोधायला सुरुवात केली. पुढे चालून म्हणजे साधारणतः 14व्या-15व्या शतकानंतर विविध राजे रजवाड्यांनी आपल्या राज्याचे प्रतीक म्हणून भगवा ध्वज वापरण्यास सुरुवात केल्याचे दिसते. उदाहरणार्थ राजपूत आणि मराठा शासक वर ज्या काही पंथ संप्रदायांचा उल्लेख आलेला आहे त्यापैकी एक संप्रदाय म्हणजे वारकरी पंथ. यालाच भागवत धर्म असेही म्हणतात. या संप्रदायाचा ध्वज हा भगवाच आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे याला जे भागवत धर्म हे नामाभिधान प्राप्त झाले आहे त्या संदर्भात डॉक्टर आह साळुंके आपल्या सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध या शोध ग्रंथात पान क्रमांक 18वर म्हणतात, भागवत संप्रदायाचे भागवत हे नाव भगवत या शब्दापासून आले आहे. भगवंताला मानतो तो भागवत असा त्याचा अर्थ आहे. आता भगवत हा शब्द भारताच्या इतिहासात सर्वप्रथम तथागतांना उद्देशून वापरण्यात आला होता हे ध्यानात घेता भागवत संप्रदायाला त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळाली हे उघड आहे. शंकराचार्यांनी भागवत संप्रदायाला अवैदिक का मानले आणि भागवत संप्रदायाने ही अहिंसा वगैरे तत्त्वे का उचलून धरली याचा उलगडा या ऐतिहासिक वास्तवातून होतो. वारकरी संप्रदाय अर्थात भागवत धर्मावर बौद्ध धर्माचा पगडा इतरही अनेक बाबींवरून दिसून येतो. त्याविषयी नंतर एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवूया. महत्त्वाचा मुद्दा हा की तथागत भगवान बुद्धाचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाला आज ब्राह्मण धर्मीय धूर्तांनी स्वतःच्या स्वार्थी व विकृत हेतूंच्या परिपूर्तीसाठी आपली ढाल बनवले आहे. आज भगवा ध्वज हा ब्राह्मण धर्माच्या अस्मितेचा अविभाज्य घटक बनला आहे. इतिहासाचे किती हे विडंबन. तीच बाब भगवा आतंकवाद या शब्दाच्या संदर्भानेही आपण लक्षात घ्यायला हवी. ब्राह्मणी मीडिया जाणीवपूर्वक उपरोक्त शब्द वारंवार वापरत असतात. यातून ब्राह्मण धर्माची कुटील कारस्थानं झाकून त्याचं खापर भगवा या शब्दावर फोडलं म्हणजे आपोआप हा शब्द बदनाम होतो आणि ब्राह्मण नामा निराळा राहतो. मुळात ब्राह्मणी मीडिया ज्याचा
भगवा आतंकवाद म्हणून उल्लेख करतो तो ब्राह्मणी आतंकवाद आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवे. हिंदू राष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणी छावणीला या देशाचे ब्राह्मण राष्ट्रात रूपांतरण करायचे आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राचा हा मुखवटा फाडून ब्राह्मण राष्ट्राचा खरा विकृत चेहरा जगासमोर उघडा करण्याचे काम प्रत्येक सच्च्या भारतीयाने करायला हवे. समाजात फूट पाडण्यासाठी असे शब्द वापरले म्हणजे धूर्त ब्राह्मण पुरोहित सारे काही करून नामानिराळे राहतात आणि त्यांनी रचलेल्या साऱ्या षडयंत्राचे खापर सामान्य हिंदूंवर फुटते. गाव जलो हनुमान बाहर असा हा खेळ आहे. डिवाइड अँड रूल ही कुनीती वापरण्यात ब्राह्मण इंग्रजांचे बाप होते आणि आहेत, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. आजपर्यंतच्या इतिहासात कितीतरी वेळा त्यांनी या नीतीचा वापर करून आपले अस्तित्व टिकून ठेवले आहे आणि दिवसेंदिवस आपले स्थान अधिकाधिक मजबूत केले आहे. त्यामुळे ब्राह्मणी विकृतांनी आणि त्यांच्या विचारांच्या पक्ष संघटनांनी बनवलेल्या वॉर रूममधून भगव्या व निळ्या झेंड्यांच्या अस्मितांचा गैरवापर करून समाजाची शकले उडवण्याचा जो विकृत आणि विध्वंसक धंदा सुरू केलेला आहे, त्यापासून या देशावर, समाजावर आणि माणसांवर प्रेम करणाऱ्या साऱ्याच घटकांनी सावध राहणं गरजेचं आहे. तथागतांपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत सर्व महामानवांच्या महात्यागाचं प्रतीक असलेला भगवा ध्वज आणि महात्मा फुलेंपासून ते भीमरायांपर्यंत समतेसाठी झुंजलेल्या सर्व महामानवांच्या संघर्षाचे प्रतीक असलेला निळा ध्वज हे एकमेकांच्या विरोधात उभे करू पाहणाऱ्या राष्ट्रविघातक, समाजविघातक शक्तींना हे दोन्ही ध्वज एकमेकांचे शत्रू नव्हेत, तर समताधिष्ठित समाजक्रांतीसाठी प्रयत्नरत असलेल्या मानवतावादी, समतावादी, विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी प्रवाहाचीच दोन विभिन्न रूपे आहेत, हे सत्य समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. या देशात समता, बंधुता, मानवता यांचं राज्य येण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. जय भारत.